हाय गाईज, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सी-ई-टीची जी आन्सर की रिलीज झाली पी-सी-एम, पी-सी-बीची. तर ती चेक कशी करायची ते आपण बघणार आहोत. जर तुम्ही Androidवर असणार, फोनमध्ये चेक करत असणार, तर राईट टॉप साईडला तुम्हाला 3 डॉट दिसतील. त्याला टिक करायचं आहे आणि याच्यातनं इथं या साईडला बॉक्स येईल. तर त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं म्हणजे जेणेकरून तुमची जी विंडो आहे ती शिफ्ट होईल डेस्कटॉप साईडला. म्हणजे त्याच्याने तुम्हाला जे दिसणार आहे ते प्रॉपर दिसेल. मोबाईलमध्ये कसं आहे ते प्रॉपर म्हणजे युजर इंटरफेस जे आहे तो प्रॉपर नसतो. तर सर्च करायचं आहे महा सी-ई-टी सेल. एंटर करा. पहिली जी वेबसाईट असणार आहे सी-ई-टी सेलची होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, तिला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या साईडला 4 ऑप्शन असतील. जर मोबाईलमध्ये बघत असणार तर ते मधल्या साईडला असतील. तर त्याच्यातनं पहिला जो ऑप्शन आहे सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा डॅशबोर्ड येईल. डॅशबोर्ड आल्यानंतर इथं ज्यावेळेला फॉर्म भरताना ज्यावेळेला जी ईमेल आयडी तुम्ही दिली होती, ती एंटर करायची आणि पासवर्ड कुठला दिलेला तो एंटर करायचा आहे. जर पासवर्ड आठवण पडलाय तर फॉरगेट पासवर्डला क्लिक करा. इथं तुमची ईमेल टाका, जी ईमेल तुम्ही आधी दिलेली फॉर्म भरताना. ईमेल टाका, सबमिट करा. तुम्हाला पासवर्ड रिसेटची ईमेल येईल त्या ईमेलला. नाहीतर मग ओ-टी-पी वगैरे येईल आणि नवीन पासवर्ड क्रिएट करायला लावतील. नवीन पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर ती ईमेल टाकायची तुमची आधीची आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, जो पासवर्ड असणार आहे तो. साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर हे तुमचं डॅशबोर्ड येतं. डॅशबोर्ड फोनमध्ये वेगळं दिसेल तुम्हाला म्हणजे इंटरफेस थोडा चेंज असेल. ऑप्शन आणि स्टेप जे ते सेम असतील. एवढं ओपन झाल्यानंतर ऑब्जेक्ट ट्रॅकर जर तुम्हाला हे असं दिसत नसेल, तर 3 रेषा येतील साइडला लेफ्ट साइडला किंवा राइट टॉप साइडला. त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन्स दिसतील. त्याच्यातनं खाली यायचं आहे आणि ऑब्जेक्शन ट्रॅकर याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही जी विंडो आहे ती ओपन होईल आणि इथं तुम्हाला ऑप्शन असतील कुठले तुम्हाला चेक करायचे आहेत म्हणून. तर पी-सी-एमचा असेल अटेम्प्ट 1 आणि पी-सी-बीचा असेल अटेम्प्ट 1. जर पी-सी-बीसाठी चेक करत असाल तर पी-सी-बीला क्लिक करायचं आहे आणि या ॲप्लिकंटने कसं दिलेलं नाही, तर मग त्यासाठी बॅक जायचं. जर तुम्ही दिला असेल तर तुम्हाला तिथं विंडो ओपन होईल. ऑब्जेक्शन ट्रॅकरला क्लिक करायचं आहे पी-सी-एमसाठी. नंतर खाली प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर हा इंटरफेस ओपन होईल. हे ते आन्सर क्वेश्चन आहेत जे तुम्ही सी-ई-टीच्या वेळेस दिलेले आहेत. सेम आहेत. तर मग याच्यात कसं आहे स्टार्टिंगला फिजिक्स असेल, नंतर केमिस्ट्री असेल, नंतर मग त्यानंतर मॅथ असेल. असं फिजिक्सचे 50 क्वेश्चन, मॅथचे 50 क्वेश्चन आणि केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन. पण फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचे एक मार्क्स काउंट करायचे जर एक बरोबर आलं तर. आता ते कसं काउंट करायचं ते तुम्हाला सांगतो. आता बघा इथं हा प्रश्न आहे त्याच्या खाली 4 ऑप्शन आहेत. इथं करेक्ट ऑप्शन दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला कॅन्डिडेट रिस्पॉन्स. आता करेक्ट ऑप्शनचा जो नंबर आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्सचा जो नंबर आहे, जर दोघं सेम असतील, तर तुम्ही जे आन्सर केलंय ते बरोबर आहे. त्याचा 1 मार्क्स काउंट करायचा. फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी 1 मार्क्स काउंट करायचा आणि जर मॅथ्ससाठी बरोबर येत असेल, तर मॅथ्सचे 2 मार्क्स काउंट करायचे. कारण मॅथ्सचा एक प्रश्न 2 मार्काचा असतो. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 1-1 मार्क्सचे असतात. असं फिजिक्सचे 50 असतील, केमिस्ट्रीचे 50 असतील आणि मॅथ्सचे 50 असतील. पहिले फिजिक्सचे 50 प्रश्न कंप्लीट होतील. आता समजा बघा हा प्रश्न बरोबर आहे, याचा 1 मार्क्स काउंट करायचा. बरोबर, कारण करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स सेम आहे. हा प्रश्न पण याचा पण सेम आहे. याचं पण सेम आहे फिजिक्स. याचं पण सेम आहे 92-92. 96-97 हा प्रश्न जो आहे त्याचं कॅन्डिडेटने इनकरेक्ट ऑप्शन चूज केलेला म्हणजे चुकीचं केलेलं आहे. कसं काय? तर शेवटीला 96 आहे करेक्ट ऑप्शनमध्ये आणि कॅन्डिडेटने कोणता रिस्पॉन्स केलाय 97. तर मग 97 वाला कुठला आहे? हा 12 टाइम्स आणि कॅन्डिडेटने करेक्ट ऑप्शन कुठलं आहे? 96. 96. 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 3 नंबरचं ऑप्शन जे ते कॅन्डिडेटने दिलंय ते चुकीचं आहे. बरोबर. आता हे जे सेम असतील, करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स सेम असेल तरच तुम्ही काउंट करायचा, अदरवाईज काउंट नाही करायचा. पहिले फिजिक्सचे 50 प्रश्न कंप्लीट होतील. फिजिक्सचे कंप्लीट झाल्यानंतर केमिस्ट्रीचे येतील, हे केमिस्ट्रीचे. तर केमिस्ट्रीचे कंप्लीट झाल्यानंतर 50 प्रश्न मॅथ्सचे येतील. जर मॅथमध्ये तुमचे बरोबर येत असतील तर एक प्रश्नाला 2 मार्क्स काउंट करायचे. असे 200 मार्क्स काउंट करायचे. फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50 आणि मॅथ्सचे 100. 50 प्रश्न 100 50 प्रश्न मॅथ्सचे असतात. 50 एक प्रश्न 2 मार्कला असे 100 मार्क्स असतात मॅथ्सचे. केमिस्ट्रीचे 50, फिजिक्सचे 50
अशा 200 मार्कांचा तुमचा सीईटीचा पेपर असतो. तर 200 पैकी तुमच्या शिफ्टचा जो टॉपर आहे, जर तुमच्या शिफ्टचा टॉपर समजा 100चा आहे किंवा 120चा आहे, तर 200 पैकी 120 मार्कांना 100 पर्सेंटाइल असेल आणि 200 पैकी 100 पडले तुम्हाला, तर मग त्या ठिकाणी असते तुमची 97-98 पर्सेंटाइल. पण जर तुमच्या शिफ्टचा टॉपर 150-200चा असेल, 150च्या जवळपास असेल, 150, 160, 200 पैकी, तर 150 मार्कांवर 100 पर्सेंटाइल असेल. 100 मार्काला 90-80च्या जवळपास पर्सेंटाइल असेल. म्हणजे सहसा कसं असणार आहे, जर तुमच्या शिफ्टचा टॉपर हायर असणार आहे, म्हणजे 150-160च्या जवळपास, तर तुम्हाला जास्त मार्क्स लागतील हाय पर्सेंटाइलसाठी. पण जर तुमची जर शिफ्ट ईझी असेल आणि सॉरी हार्ड असेल आणि तुमच्या जो शिफ्टचा टॉपर आहे, तो 120-110चा असेल टॉपर ऑल ओव्हर महाराष्ट्र. तर मग तुमची कमी पर्सेंटाइलवर सॉरी कमी मार्क्सवर हाय पर्सेंटाइल येईल. जशी की 70, 60, 70च्या जवळपास तुमची येईल. 70, 75, 80च्या जवळपास पर्सेंटाइल किंवा 80, 90च्या जवळपास येईल तुमची 85च्या जवळपास पर्सेंटाइल. म्हणजे तुमचा शिफ्टचा जो टॉपर आहे तो मॅटर करतो.